नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 यामधील उपघटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक याविषयीची माहिती आपण घेत आहोत. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक यामध्ये प्रामुख्याने प्रमुख 2 घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यातला पहिला घटक प्राकृतिक घटक आणि दुसरा मुख्य घटक आहे मानवी घटक. यातील प्राकृतिक घटकाविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, ज्यामध्ये भूरचना असेल, हवामान असेल, मृदा असेल, पाण्याची उपलब्धता असेल, यासारख्या विविध घटकांची किंवा विविध प्राकृतिक घटकांची माहिती आपण घेतलेली आहे. आज आपल्याला मानवी घटक जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत याविषयीची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर कोणकोणते घटक आहेत की जे मानवी घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात? या ठिकाणी शेती, खाणकाम, वाहतूक, नागरीकरण, राजकीय घटक आणि शासकीय धोरण हे प्रमुख घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी मानवी घटकातला पहिला घटक शेती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शेतीबद्दल यापूर्वीही मी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती केली जाते त्या ठिकाणी निश्चितपणे लोकवस्ती जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. कारण शेत उत्पादन किंवा शेतीमध्ये भेटणारं उत्पादन हे ज्या ठिकाणी भरपूर असतं त्या ठिकाणी निश्चितपणे शेती करण्यासाठी व शेतीवर आधारित उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे ती केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी काय म्हटलंय पहा, खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होते, त्यावर अधिक लोकसंख्या पोचली जाऊ शकते. खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होते, त्यावर अधिक लोकसंख्या पोचली जाऊ शकते. शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवडीची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यामुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शेतीचे विविध प्रकार माहिती आहेत, जसं आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे, ज्यामध्ये शेतीचे प्रकार सखोल शेती असेल, त्याचबरोबर विस्तृत शेती किंवा विस्तृत अन्नधान्य शेती असेल, मळ्याची शेती असेल, असे विविध प्रकार जे आहेत शेतीचे, या प्रकारानुसार जर आपण पाहिलं किंवा काही ठिकाणी पीक पद्धती आहे, लागवडीची पद्धत आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धती आहे, यासारख्या शेतीचे विविध वैशिष्ट्ये जे आहेत त्या वैशिष्ट्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झालेला दिसून येतो. ज्या ठिकाणी खत आणि जलसिंचन यांचा वापर करून शेती उत्पादनामध्ये वाढ केली जाते, त्यामुळे त्या ठिकाणची लोकसंख्या अधिक त्या ठिकाणी पोहोचली जाऊ शकते आणि म्हणूनच शेती ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं किंवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेली दिसून येते. या ठिकाणी आपल्याला काय म्हटले पहा, आकृती क्रमांक 1.4 मधील नकाशावरील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिलाय पहा, आकृती क्रमांक 1.4. काय म्हटलंय त्यामध्ये, जगातील तांदूळ उत्पादक प्रदेश दाखविणाऱ्या नकाशाची तुलना 1.2 म्हणजे आकृती क्रमांक 1.2 च्या लोकसंख्या वितरण दर्शविणाऱ्या नकाशाशी करा आणि तुमचे निष्कर्ष थोडक्यात लिहा. हा जो नकाशा आपल्या या ठिकाणी दिलेला आहे हा जगाचं तांदूळ उत्पादक असलेले जे प्रदेश आहेत ते दर्शविणारा नकाशा आहे. या नकाशाचा आणि यापूर्वी आपण पेज नंबर 2 वर पाहिलेली जी आकृती आहे 1.2 या आकृतीमध्ये दिलेला जो लोकसंख्येच्या वितरणाचा नकाशा आहे तो नकाशा पाहायचा आणि या ठिकाणचे हे तांदूळ उत्पादन पाहायचं. साधारणपणे तांदूळ उत्पादन कुठे आहे आणि लोकसंख्येचं केंद्रीकरण कुठे झालेलं किंवा वितरण कुठे झालेलं आहे हे पाहून आपल्याला त्याविषयी तुम्हाला जे दिसलेलं आहे त्याबद्दलचे निष्कर्ष जे आहेत ते दाखवायचे आहेत किंवा त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. थोडक्यात त्या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्या, जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर ज्या ठिकाणी ही तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत
जसं उदाहरणार्थ पहा, भारताची पूर्व किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी काही प्रमाणात आहे. याशिवाय इतर जे आग्नेय आशियातील देश आहेत, या देशामधील प्रदेश असेल किंवा छोटे छोटे भाग या ठिकाणी उत्तर अमेरिकेतल्या दक्षिणेकडचा भाग असेल, दक्षिण अमेरिकेचा काही भाग असेल, ज्या ज्या ठिकाणी हा गुलाबी किंवा पिंक रंग दाखवलेला आहे, हा जो भाग आहे हा तांदूळ उत्पादक प्रदेश आहे आणि निश्चितपणे या प्रदेशामध्ये सुद्धा लोकसंख्येचं वितरण हे जास्त झालेले आहे. हे आपल्याला 1.4 आणि 1.2 यावर दिलेल्या नकाशाचं आपण विश्लेषण केलं, वाचन केलं तर आपल्याला दिसून येईल. थोडक्यात ज्या ठिकाणी शेती ही चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते, त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण हे जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक सांगता येईल. त्यानंतर पहा, दुसरा घटक आपल्याला मानवी घटकामध्ये दिलेला आहे, तो म्हणजे खाणकाम. काय म्हटलंय? चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्योग केंद्रित होतात. खाणकाम आणि उद्योग या व्यवसायामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होते. अशा उद्योगांना लागणाऱ्या कुशल अकुशल कामगारांच्या वस्त्या अशा परिसरात वाढतात. असे प्रदेश दाट लोकसंख्येचे बनतात. झांबियातील कटंगा, तांबे खनिज पट्टा, तसेच भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश, याशिवाय पश्चिम युरोप, चीनमधील मांचुरिया प्रांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलिशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचा प्रदेश इत्यादी खनिजांमुळे हे प्रदेश दाट लोकवस्तीचे बनले आहेत. काय म्हटले पहा या ठिकाणी, की खाणकाम साधारणपणे चांगल्या प्रतीचं खनिज ज्या ठिकाणी उपलब्ध आहे, अशा प्रदेशामध्ये खाणकाम उद्योग जो आहे तो केंद्रित होतो आणि खाणकाम त्या ठिकाणी केंद्रित झालं की साहजिकच त्या खाणकाम उद्योगामध्ये काम करण्यासाठी कुशल आणि अकुशल कामगार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्यामुळे साहजिकच त्या प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या बनते. आता उदाहरणार्थ कुठले कुठले देत पहा, झांबियातील कटंगा या ठिकाणी तांबे खनिज पट्टा आहे. झांबिया हा देश आफ्रिका खंडामधला आहे. त्या ठिकाणचा कटंगा हा तांबे खनिज पट्टा कटंगा या ठिकाणी असलेला आहे. शिवाय भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश, आपल्याला माहिती आहे भारतामधला छोटा नागपूर पठारी प्रदेश कुठे आहे? भारतामधला छोटा नागपूर पठारी प्रदेश जो आहे तो साधारणपणे छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड या राज्यातील जो पठारी प्रदेश आहे त्याला छोटा नागपूर पठारी प्रदेश असं म्हटलेलं आहे. आपल्या देशातील म्हणजे भारतामधील बहुतांशी उद्योग जे आहेत ते उद्योग या ठिकाणी केंद्रित झालेले दिसून येतात. कारण या ठिकाणी अनेक खाणी आहेत, ज्यामुळे खाणकाम उद्योग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. याचबरोबर पश्चिम युरोप, चीनमधील मांचुरिया प्रांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलिशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचा प्रदेश, याही ठिकाणी खाणीचे उद्योग असल्यामुळे लोकसंख्या जी आहे ती दाट असलेली दिसून येते. आता या ठिकाणचा पहा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलिशियन पर्वतीय प्रदेश. ॲपेलिशियन पर्वत कुठे आहे माहिती आहे आपल्याला नकाशामध्ये. आपल्याला कधी कधी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आपला ॲपेलिशियन पर्वत जो आहे तो संयुक्त संस्थानाच्या पूर्व बाजूला साधारणपणे उत्तर दक्षिण अशा दिशेने पसरलेला पर्वत आहे. या प्रदेशामध्ये किंवा या पर्वतीय प्रदेशामध्ये लोह आणि दगडी कोळशाचा प्रदेश असल्यामुळे तो प्रदेश दाट लोकवस्तीचा बनलेला आहे. काही खनिजांचं मूल्य एवढं जास्त असतं की विषम नैसर्गिक परिस्थिती असताना देखील अशा प्रदेशात खनिजाचं उत्पादन घेतलं जातं. आता यापूर्वी आपण प्राकृतिक घटकामध्ये माहिती घेत असताना पाहिलेलं आहे की काही ठिकाणी विषम हवामान असतं, म्हणजे थोडक्यात विषम नैसर्गिक परिस्थिती असते. अशा परिस्थितीमध्ये माणसं किंवा लोक जे आहेत ते राहत नाहीत. परंतु अपवाद म्हणून जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी खनिज हे मौल्यवान असतील अशा प्रदेशामध्ये जरी विषम नैसर्गिक परिस्थिती असली तरी सुद्धा लोकवस्ती जी आहे ती दाट आढळते. असे प्रामुख्याने मौल्यवान व दुर्मिळ खनिजांच्या बाबतीमध्ये घडते. म्हणजे विशेष करून जे मौल्यवान खनिज कोणते आहेत तर सोने असतील किंवा खनिज तेल असेल, वायू असेल, यासारख्या मौल्यवान खनिजाच्या किंवा धातूच्या खाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जरी विषम नैसर्गिक परिस्थिती असली तरी सुद्धा लोकवस्ती ही दाट असलेली दिसून येते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील
सोन्याच्या खाणीचा प्रदेश. त्याचबरोबर नैऋत्य आशियातील वाळवंटात असलेले खनिज तेल उत्पादक देश, जसं इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत यासारखे जे नैऋत्य आशियामधील वाळवंटामध्ये असलेले जे खनिज तेल उत्पादक देश आहेत, या देशामध्ये तेथील परिस्थिती जी आहे ती विषम स्वरूपाची आहे. तरीही त्या ठिकाणी आढळणारं खनिज तेल जे आहे, यामुळे या प्रदेशात लोकवस्ती जी आहे ती दाट स्वरूपामध्ये असलेली दिसून येते. अशा प्रकारे खाणकाम हाही उद्योग हा मानवी घटक म्हणून या ठिकाणी लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिलेला आहे, म्हणजे एक छायाचित्र दिलेलं आहे, ज्याला आपण उपग्रहीय प्रतिमा म्हणतो. या उपग्रहीय प्रतिमांची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे, ज्यामध्ये या दोनही उपग्रहीय जर प्रतिमा आपण पाहिल्या तर या प्रतिमामध्ये आपल्याला फरक काय आहे हे शोधायचं आहे. आता जर आपण पाहिलं, ही प्रतिमा जी आहे तिचं वर्ष दिलेलं आहे 2005 आणि दुसरं ही जी प्रतिमा आहे हिचं वर्ष आहे 2019. आता हे दोनही प्रतिमा कशाच्या आहेत तर खाली आपल्याला या ठिकाणी नाव दिलंय आकृती क्रमांक 1.5 आंबेगाव बुद्रुक पुणे येथील उपग्रहीय प्रतिमा. म्हणजे पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव बुद्रुक या गावाचं किंवा या शहराचं या ठिकाणी आपल्याला चित्रण जे केलेले आहे, त्या चित्रणाच्या 2 प्रतिमा वेगवेगळ्या कालखंडामधील असलेल्या दिसून येतात. आता पहिल्या प्रतिमेमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणाहून एक रस्ता फक्त गेलेला आहे आणि त्याच्या सभोवती अगदी विरळ स्वरूपामध्ये लोकवस्ती म्हणजे लोकांची घरं जी आहेत ती आपल्याला आढळून येतात. हाच किंवा याच गावचा नकाशा जो 2019 मध्ये जर पाहिला तर या ठिकाणी पहा रस्ता हा आहेच, याचबरोबर इतरही काही रस्ते जे आहेत ते निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. शिवाय या रस्त्याच्या दोनही बाजूला जर आपण पाहिलं की जे 2005 मध्ये वस्ती अतिशय विरळ आहे, पण या ठिकाणी मात्र लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. मग आता ही का वाढली याची आपल्याला चर्चा करायची आहे. यांच्यामध्ये का फरक जाणवतोय आपल्याला तर या ठिकाणी लोकवस्ती कमी आहे, या ठिकाणी लोकवस्ती वाढलेली आहे. इथं कमी होती, इथं का वाढली तर याचं आपल्याला कारण सांगता येईल की या ठिकाणी वाहतूक सुविधा जी आहे ती चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून बऱ्याचदा आपण पाहतो वाहतूक सुविधा चांगल्या असतील, जास्त लांब जा-ये करायची वेळ येत नसेल तर अशा ठिकाणी लोकवस्ती जी आहे ती निश्चितपणे काय होते मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागते. थोडक्यात दळणवळण सुविधा ज्या आहेत त्या रस्ते मार्गामुळे वाढतात आणि साहजिकच त्यामुळे लोकवस्ती जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी पहा तिसरा जो महत्वाचा मानवी घटक आहे तो आहे वाहतूक, जो आपण यापूर्वीच्या आकृतीमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. पहा काय म्हटलंय त्यामध्ये, आकृती क्रमांक 1.5 मधील उपग्रहीय प्रतिमांचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की रस्ते किंवा महामार्गामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढते. साहजिकच पहा रस्ते किंवा महामार्गामुळे काय होतं, जाणं येणं असेल, इतर वाहतूक असेल, मालाची वाहतूक असेल, प्रवासी वाहतूक असेल, ही सुलभरित्या होऊ शकते आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असते त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे लोकसंख्या वाढते. हे आपल्याला या उपग्रहीय प्रतिमांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. वाहतूक आणि महामार्गामुळे ही अशा प्रदेशामध्ये जाण्या येण्यास सुलभता असते, त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते. या उलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जी आहे ती कमी असते. हेही आपल्याला या आकृतीवरून स्पष्ट होऊ शकतं. ही जी आकृती आहे आकृती क्रमांक 1.5 या आकृतीमध्ये आपल्याला असं स्पष्ट होतं की या प्रदेशातून महामार्ग जात असल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ झालेली आहे. आपल्याला मी यापूर्वी दाखवलं की ज्यामध्ये आपल्याला हा महामार्ग जो आहे हा महामार्ग या ठिकाणावरून गेल्यामुळे साहजिकच या महामार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग झाल्यामुळे या ठिकाणी मानवी वसाहत जी आहे ती निश्चितपणे वाढलेली आहे आणि या वाढलेल्या लोकसंख्येमुळे साहजिकच या ठिकाणची लोकसंख्या जी आहे ती दाट स्वरूपात आपल्याला असलेली दिसून येते. याचबरोबर काय म्हटले पहा, वाहतुकीमध्ये सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला, बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळाली, तिथे लोकसंख्या वाढली. सागरी वाहतूक विशेषतः समुद्र किनाऱ्यामध्ये किंवा समुद्रामध्ये होणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीमुळे नवनवीन भूमीचा शोध लागला
आणि बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळाली. इतर वाहतूक साधनांपेक्षा सागरी वाहतूक जी आहे ती तुलनेने स्वस्त असते आणि म्हणून या ठिकाणी व्यापार वाढीस निश्चितपणे सागरी वाहतूक जी आहे ती उपयुक्त असते. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारे सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणची लोकसंख्या वाढलेली आहे. सुएझ कालव्याच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूची देवाणघेवाण किफायतशीर झाली. आपल्याला माहिती आहे भूमध्य सागर जो युरोप आणि आफ्रिका यांच्या दरम्यान आहे, या भूमध्य सागराकडून तांबड्या समुद्राकडे येत असताना त्या ठिकाणी भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र एक प्रकारे या सुएझ कालव्याच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. पूर्वीची जी वाहतूक भारतामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियाकडे जाणारी असेल ही संपूर्णपणे आफ्रिका खंड जो आहे या आफ्रिका खंडाच्या बाजूने झालेली आपल्याला दिसून येते, की जेणेकरून तो मार्ग जो होता तो दूरचा मार्ग होता. त्या ठिकाणी आपल्याला नकाशामध्ये सहजपणे पाहता येऊ शकतं. हा जो नकाशा आपण या ठिकाणी पाहत आहोत, या नकाशामध्ये आपल्याला आफ्रिका खंड या ठिकाणी दिसत आहे. या आफ्रिका खंडाच्या बाजूने म्हणजे याला वळसा घालून या पद्धतीने वाहतूक ऑस्ट्रेलियाकडे किंवा भारताकडे होत होती. परंतु या ठिकाणी हा असणारा भूमध्य समुद्र आणि हा तांबडा समुद्र यांना जोडणारा सुएझ कालवा जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यामुळे ही आफ्रिका खंडाला वळसा घालून होणारी जी वाहतूक होती ती वाहतूक या ठिकाणी कमी अंतरामुळे चांगल्या प्रकारे होऊ लागली. म्हणूनच या आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलिया असेल या देशाशी होणारे जे व्यापारी संबंध आहेत की ते किफायतशीर झालेले आपल्याला दिसून येतात किंवा व्यापार जो आहे तो आपल्याला किफायतशीर याचा अर्थ तुलनेने कमी किमतीचा किंवा स्वस्त झालेला आपल्याला दिसून येतो. हा फायदा या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सागरी वाहतुकीचा जो आहे तो झालेला दिसून येतो. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशात लोकसंख्या एकवटलेली दिसते. भारताचे पूर्व आणि पश्चिमी किनारी प्रदेश तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थांचा पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश याची उदाहरणे आपल्याला सांगता येईल. साहजिकच जर आपण पाहिलं तर सागर किनारी प्रदेशामुळे लोकसंख्या जी आहे ती एकवटलेली आपल्याला दिसून येते. या सागर किनारी प्रदेशामध्ये सागरी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते आणि साहजिकच त्यामुळे बंदरांचा विकास होतो आणि बंदरांचा विकास झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती जी आहे ती एकवटलेली दिसून येते. भारताचे पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेशामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला हे निश्चितपणे दिसून येतं. अगदी आपण भारताचं उदाहरण पुन्हा एकदा पाहूया. भारताचं आपण पूर्व किनाऱ्यामध्ये जर पाहिलं तर अगदी पश्चिम बंगालमधलं कोलकाता भाग असेल किंवा खाली आल्यानंतर आंध्र प्रदेशातला भाग असेल किंवा तामिळनाडूतला भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये किनारपट्टीय भागात लोकसंख्येचं वितरण हे मोठ्या प्रमाणात किंवा दाट स्वरूपाचं झालेलं आहे. पश्चिमेकडे जर आपण आलात तर अगदी गुजरातमधील कांडला बंदरापासून ते कांडला असेल, महाराष्ट्रामधले काही भाग मुंबई बंदर असेल, गोवा असेल, खाली गेल्यानंतर पुढं कर्नाटकामधील असेल किंवा केरळमधलं असेल कोची बंदर, या अनेक बंदरांच्या विकासामुळे या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं किंवा लोकसंख्या एकवटलेली दिसून येते. अशीच परिस्थिती आपल्याला अमेरिकेच्या संयुक्त संस्थांचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग या प्रदेशामध्येही दिसून येते. अशा पद्धतीने वाहतूक हाही घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा एक महत्वाचा मानवी घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर मानवी घटकाचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे नागरीकरण, ज्याला आपण शहरीकरण असंही म्हणू शकतो. आज आपण जगामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण होऊ लागलेलं आहे. म्हणजे शहरांची संख्या वाढू लागलेली आहे. विशेषतः उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरं विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायामध्ये वाढ होते आणि नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण आणि आरोग्याच्या दर्जेदार सोयी यामुळे जगातील अनेक प्रदेशामध्ये नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदाहरणार्थ बृहन्मुंबई. आज आपण जर जगामध्ये पाहिलं तर रोजगाराच्या निमित्ताने अनेक लोक जे आहेत ग्रामीण भागामधील असतील ते शहरी भागाकडे जातात, कारण त्या ठिकाणी असणाऱ्या रोजगाराच्या संधी, याचबरोबर त्या ठिकाणी उपलब्ध असणारी चांगली वाहतूक व्यवस्था, त्या ठिकाणी उपलब्ध असणारी शिक्षण आणि आरोग्याच्या दर्जेदार सोयी सुविधा यामुळे शहरांमध्ये लोकसंख्येची वाढ झालेली दिसून येते. साहजिकच जसजसे शहरं वाढत चालली तसं त्या ठिकाणची असणारी लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते
उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बृहन्मुंबई. आज आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर मुंबई हे अगदी कुठं संपलं असं आपल्याला बघावं लागतं. कारण जर मुंबईचा विचार आपण केला तर मुंबई, नाशिक किंवा मुंबई, पुणे हा एक औद्योगिक पट्टा असा निर्माण झालेला आहे की ज्या ठिकाणी अगदी नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर यातला पुढचा आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे राजकीय घटक व शासकीय धोरणे. मानवी घटकामधला हा एक महत्वाचा घटक आहे ज्यामध्ये राजकीय घटक आणि शासकीय धोरण. याचा अर्थ काही घटक असे असतात की जे शासन किंवा सरकार जे आहे ते ठरवतं आणि त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी काय म्हटलंय पहा, शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम म्हणजे जे वर आतापर्यंत पाहिले जे आपण घटक आहेत ते घटकाशिवाय शासनाचे जे विविध धोरणांचा परिणाम आहे तो लोकसंख्येच्या वितरणावर आणि घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचं केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकतं. उदाहरणार्थ सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात लोकसंख्येचे स्थलांतर होताना दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आपला सायबेरियाचा भाग माहिती असेल. रशियामधला हा उत्तर बाजूला असणारा भाग आहे. विशेषतः या ठिकाणचं हवामान जे आहे ते थंड आहे आणि अतिविषम अशा स्वरूपाचं या ठिकाणचं हवामान असल्यामुळे मूलतः लोकसंख्या जी आहे त्या ठिकाणची कमी आहे. परंतु त्या ठिकाणी लोकांनी जावं आणि राहावं यासाठी नागरिकांना त्या ठिकाणच्या शासनाने म्हणजे रशियन सरकारने विशेष भत्ते आणि इतर जीवनावश्यक सुविधा ज्या आहेत त्या देऊ केलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच लोक सायबेरियामध्ये जाऊन स्थलांतरित होऊन राहू लागलेले आपल्याला दिसून येतात. आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेले पहा शासनाच्या धोरणाचं. जपानच्या लोकसंख्येपैकी 1/3 लोकसंख्या त्या देशातील टोकियो शहरात राहते, जे राजधानीचं शहर आहे. त्यामुळे तेथील सरकार जे आहे ते लोकांना टोकियो सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी होणारी जी अतिगर्दी आहे त्यामुळे ज्या पायाभूत सुविधा असतात त्यावर येणारा जो ताण आहे तो कमी व्हावा म्हणून जे लोक टोकियो शहर सोडून बाहेर जातील अशा लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं म्हणून पैसे जे आहेत ते देऊ केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच काही ठिकाणी लोकसंख्या वितरित व्हावी, तिचं केंद्रीकरण व्हावं म्हणून शासन काही धोरणं ठरवतं, तर काही ठिकाणी जास्त झालेली जी लोकसंख्या आहे ती कमी व्हावी यासाठीही शासकीय धोरण जे आहे ते ठरवत असताना दिसून येतं. यातलं मी आणखी एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं आपल्याला सांगता येईल. विशेषतः आपण जर मुंबईमध्ये पाहिलं तर मुंबई ही उद्योगधंद्यासाठी अतिशय महत्वाची किंवा उद्योग नगरी आहे आणि तुलनेने महाराष्ट्रातला इतर भाग जर आपण पाहिला तर काही भागामध्ये उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण जे आहे ते झालेलं नाही. म्हणून बऱ्याचदा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या भागामध्ये औद्योगिकरण झालेले नाही अशा प्रदेशामध्ये उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा सवलती ज्या आहेत त्या उद्योजकांना दिल्या जातात की जेणेकरून मुंबईमधला होणारा औद्योगिक ताण जो आहे तो कमी होऊन इतर पैशामध्ये त्या ठिकाणी उद्योगधंद्याचं केंद्रीकरण होईल आणि त्या ठिकाणचाही विकास होईल. यासाठी शासन जे आहे ते वेगवेगळे धोरण ठरवत असतं. याचाही परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला काय म्हटले पहा, एक थोडे आठवूया. काय म्हटलं यात, लोकसंख्या विकेंद्रीकरणासाठी ब्राझील सरकारने कोणत्या धोरणास प्रोत्साहन दिले. जर आपण ब्राझीलची माहिती इयत्ता 10वीची आठवून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी असलेले महत्वाचे शहर त्यामध्ये साओ पावलो शहर आहे पहा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण झालेले लोकसंख्येचं. अशा प्रकारे हे केंद्रीकरण वाढू नये म्हणून त्या ठिकाणी शासनाच्या वतीने पश्चिमेकडे चला अशा प्रकारचं धोरण ठरवण्यात आलं आणि त्या धोरणाला प्रोत्साहन देऊन त्या प्रदेशापासून किंवा नागरीकरण जे जास्त प्रमाणात झालेले आहे त्या प्रदेशापासून लोक हे दुसरीकडे जावेत यासाठी पश्चिमेकडे चला या धोरणास त्यांनी प्रोत्साहन दिलेले आहे. थोडक्यात याचं उत्तर एवढंच आहे की पश्चिमेकडे चला या धोरणास प्रोत्साहन ब्राझील सरकारने दिलेलं आहे. याशिवाय प्रदेशाचं समुद्र किनाऱ्यापासून अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीस उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान
हे घटकही लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव हे घटक काही प्रदेशामध्ये लोकसंख्येच्या केंद्रीकरणासाठी अडसर ठरतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्राकृतिक घटक आणि मानवी घटक यांची माहिती आपण घेतलेली आहे. या घटकांबरोबरच एखाद्या प्रदेशामध्ये असणारं समुद्र किनाऱ्यापासूनचं अंतर, त्या प्रदेशाची असणारी सुगमता, त्या ठिकाणी आढळणारे नैसर्गिक बंदर, त्या ठिकाणी असणारे ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीच्या उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान यासारखे घटक जे आहेत याचाही लोकसंख्या वितरणावर परिणाम होतो, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. याशिवाय शेवटच्या 2 ओळी पुन्हा एकदा सांगतो, प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव हे घटक सुद्धा काही प्रदेशामध्ये लोकसंख्येच्या केंद्रीकरणासाठी अडसर ठरलेले आपल्याला दिसून येतात. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं प्राकृतिक परिस्थिती प्रतिकूल म्हणजे काय, वाळवंटी प्रदेश असेल किंवा अगदी जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश असेल, तर या ठिकाणी काय आहे, प्रतिकूल प्राकृतिक परिस्थितीही आढळते, शिवाय उपजीविकेच्या साधनांचा अभावही आढळतो, कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा ज्या आहेत ते सहज उपलब्ध होत नाहीत. असे जे घटक आहेत ते त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येच्या केंद्रीकरणासाठी अडसर ठरलेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण आतापर्यंत जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत त्यांची माहिती घेतलेली आहे. त्याचा एक तक्ता आपल्या स्वाध्यायामध्ये तो करायचा आहे, कारण याबाबतची जी माहिती आहे ती आपण आतापर्यंत जे घटक विश्लेषित केले किंवा या घटकांचं स्पष्टीकरण केलं त्यामधून आपल्याला या ठिकाणी जास्त घनता, कमी घनता ही या घटकाशी संबंधित जे घटक आहेत त्या घटकाच्या कशामुळे जास्त घनता आणि त्या घटकाच्या कशामुळे कमी घनता याविषयीचं विश्लेषण जे आहे ते यामध्ये थोडक्यात भरायचं आहे. जसं या ठिकाणी आपल्याला 2 उदाहरणं सोडून दिलेले आहेत. त्यातला पहिला घटक आहे उंच सकलपणा. त्या ठिकाणी जास्त घनता कुठे आढळून येते, तर सखल मैदानी प्रदेश जे आहेत या ठिकाणी जास्त घनता दिसून येते. म्हणजे एखादा प्रदेश उंच आहे किंवा तो पर्वतीय आहे, याचा परिणाम कशा प्रकारे होतो, तर जिथं सपाट प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी घनता जास्त असते. उदाहरणार्थ भारतामधलं गंगेचं मैदान दिलेलं आहे. मग उंच सकलपणाचा कमी घनतेचा परिणाम काय होतो, तर या ठिकाणी पर्वतीय भूमी, म्हणजे ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहेत, ज्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण होऊ शकत नाही किंवा लोकांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, असे जे पर्वतीय भूमी असते त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आढळते. उदाहरणार्थ हिमालय. याप्रमाणे जास्त घनता कोणत्या हवामानामध्ये, कमी घनता कुठल्या हवामानामध्ये, याचबरोबर साधन संपत्तीची उपलब्धता कुठे आहे किंवा नाही यानुसार जास्त घनता किंवा कमी घनता याविषयीची माहिती जी आहे आपण लिहिण्याचा प्रयत्न करा आणि हा स्वाध्याय जो आहे तो पूर्ण करा. धन्यवाद.